विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9 अक्षर भारती यातील मराठी विषयाची संत वाणी संत तुकाराम महाराजांचा भेटी लागी जीवा हा अभंग आपण आज पाहूया। संत तुकाराम महाराज हे या अभंगाचे रचयिता आहेत, म्हणजेच कवी आहेत। यांचं पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले म्हणजे मोरे। यांचा कार्यकाळ आहे 1608 ते 1650। 16व्या शतकात लिहिलेलं काव्य हे आजही जीवन जगताना प्रत्येकाला मार्गदर्शक ठरत आहे। म्हणजे त्या लिखाणामध्ये किती तीव्रता आहे, किती वास्तवतेचं भान आहे हे आपल्याला लक्षात येईल। व्यवहार आणि अध्यात्म याची जीवन जगत असताना सुयोग्य सांगड घालणं किती आवश्यक आहे हे वारकरी संप्रदायातले जे संत कवी आहेत, या संत कवींनी व्यवहार आणि अध्यात्म याची सांगड घालत असताना दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार या सगळ्यांना सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे। आपल्या शब्दांच्या सामर्थ्याने त्यांनी या सगळ्या गोष्टींचा प्रखर समाचार या अभंगातून घेतलेला आहे। प्रेम, नैतिकता, करुणा या आणि सर्वानुभूती, ईश्वर पाहण्याची जी शक्ती आहे, जे मूल्य आहे, ते मूल्य प्रमाणभूत मानून त्यांनी प्रापंचिक जीवनात आपण कसा आदर्श ठरवू शकतो, आदर्श घडवू शकतो हे या अभंगातून त्यांनी मांडलेलं आहे। मात्र ते सांगत असताना या अभंगातून हे सांगतात की तुम्हाला तुमचं ध्येय जर पूर्ण करायचं असेल तर त्या ध्येयाची सतत तुम्हाला आस लागली पाहिजे। कशी? तर त्याच्यासाठी त्यांनी समर्पक दृष्टांत हे या अभंगातून दिलेले आहेत। काय म्हणतात ते? प्रस्तुत अभंगातून त्यांनी मनातील विठ्ठला भक्तीची ओढ हे सांगत असताना त्याला अनुसरून समर्पक असे दृष्टांत वेगवेगळे व्यवहारातले, रोजच्या जीवनातले हे त्यांनी या अभंगातून व्यक्त केलेले आहेत। अभंग पाहूया। काय म्हणतात आहे तुकाराम महाराज? जगद्गुरु ही पदवी भेटलेली आहे त्यांना। भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। भेटी लागी जीवा, आपला जन्म झाला, सगळ्यांना माहित आहे की एका तिसऱ्या शक्तीने आपल्याला इथे जन्माला घातलं आणि त्या जन्म देणाऱ्याला जिथून आपण आलो त्या ठिकाणाची आपल्याला आस ही नेहमीसाठी असते। जरी या बाह्य जगातील या देहाला नसेल तरी अंतरंगामध्ये असणाऱ्या आत्म्यास जिथून तो आला त्याची ओढ असते की नाही, ती निश्चित असते। तशी ओढ आपल्याला जे ध्येय पूर्ण करायचं आहे, जसं आता तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहे तर तुम्हाला शिक्षण घेणं, चांगले संस्कार प्राप्त करणं हे तुमचं ध्येय असलं पाहिजे। मग ते जर तुमचं ध्येय असेल तर त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी त्याची तुम्हाला आस लागलेली असली पाहिजे, ओढ असली पाहिजे। आस लागणे आहे की नाही? आस लागणे म्हणजे काय? तर उत्कंठा लागणे किंवा इच्छा होणे की मला काहीतरी प्राप्त करायचं आहे याची उत्कंठा तुम्हाला लागली पाहिजे, तरच हे तुम्हाला साध्य होऊ शकेल। आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। मला जर एखादं साध्य साधायचं असेल तर त्याची मला सतत जर आस लागली, दिवस रात्र जर तो विचार माझ्या डोक्यात सतत येत राहिला तर ते लक्ष मी गाठल्याशिवाय चूक बसणार नाही। उदाहरण काय देतात? पहिलं, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, असं म्हणतात की चकोर जो पक्षी आहे, तो चकोर नावाचा पक्षी हा पौर्णिमेचा जो चंद्र आहे त्या चंद्रातून स्त्रवणारं जे द्रव आहे ते द्रव पिऊनच, म्हणजे ते पाणी पिऊनच तो आपली तृषा भागवतो। अशी जर ती तृषा तो भागवतो तर त्याला फक्त आस कोणती असते की पौर्णिमा केव्हा येईल आणि पौर्णिमेचा चंद्र केव्हा दिसेल। तद्वतच मला जर पहिला नंबर घ्यायचा असेल, मला जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर मला
माझ्या सगळ्या विषयांमध्ये जे जे शिकवलं आहे, जे जे येत नाही आहे, जे जे कठीण जातं ते कसं सोपं करून मला समजून घेता येईल, याचंच फक्त मला लक्ष असलं पाहिजे, याचंच मला फक्त भान असलं पाहिजे, ह्याकडेच माझं एक चित्त झालं पाहिजे. दुसरं उदाहरण दिलं आहे, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. आता दिवाळीच्या मुळा, दिवाळीच्या सणाला मूळ म्हणजे जिथून त्या लेकीचा जन्म झालाय, जिचा आईवडिलांचं घर, त्या आईवडिलांच्या घराची जशी तिला आस असते, तिला ओढ लागते की केव्हा मी एकदा माझ्या आईला भेटायला जाते, केव्हा एकदा मी भावांना भेटायला जाते, केव्हा एकदा मी भावाला भेटायला जाते, बहिणीला भेटायला जाते, असं तिला जी आस लागलेली असते, ती आस, ती ओढ, ती तिला कायम लागलेली असते. दिवाळी आली की तिला ती ओढ, त्या माहेराची ओढ जशी लागते, तशी आपलं दैवत कलियुगातलं हे दैवत पंढरपूरचं पांडुरंगाचं आहे, वारकऱ्यांचं. मग त्या वारकऱ्यांना जशी जशी आषाढी एकादशी जवळ येते, तसं आषाढ महिना जवळ यायला लागतो, तसं यांना ती वारकऱ्यांना ती ओढ लागते. आणि लाखोंच्या संख्येने वारकरी हे सगळं देहभान विसरून उन्हात अनात पावसात हे पायी त्या विठ्ठलाला भेटायला जातात की नाही. का बघूया. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. संत तुकाराम महाराज विठ्ठलाला उद्देशून सांगतात की हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीसाठी अतिशय आतुर झालेलो आहे आणि मी आतुरतेने तुझी वाट पाहत आहे. त्याच्यासाठी ते दाखले देतात, उदाहरण देतात. काय उदाहरण देतात? पहिलं उदाहरण आहे, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम महाराज म्हणतात की जसा चकोर पक्षी, त्या चकोराला ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच त्याचं जीवन आहे, त्याला माहीत आहे, त्याप्रमाणे विठ्ठला तू माझं जीवन आहेस. त्यामुळे माझं मन त्या चकोर पक्षासारखं तुझ्या म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे. दुसरं उदाहरण देताना ते म्हणतात, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. संत तुकाराम महाराज उदाहरण देताना म्हणतात की ज्याप्रमाणे सासरी गेलेली मुलगी ही दिवाळीचा सण जसा येतो तशी माहेरपणाला येण्याची एक सारखी वाट पाहत असते. कोणीतरी मुराळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून ती जशी वाट पाहत असते, त्याप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल याची आतुरतेने वाट पाहत आहे. तिसरं उदाहरण देताना ते म्हणतात, भुकेली वा बाळ अतिशोक घरी, वाट पाहे उरी माऊलीची. विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना तुकाराम महाराज म्हणतात की लहान बाळ धुकेपोटी अतिशय व्याकुळ झालेलं असतं आणि व्याकुळतेने शोक करत ते रडतं, तळमळतं. आपली भूक मिटावी यासाठी अतिशय जोरजोराने रडायला लागतं आणि आपल्या आईला अतिशय आतुरतेने ते आपली आई येईल, आपल्याला जवळ घेईल आणि पाना सोडेल म्हणजे आपल्याला दूध पाजेल याची ते अतिशय आतुरतेने वाट पाहतं. तशीच मी देखील तुझी वाट पाहतोय असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि शेवटच्या चरणामध्ये ते एक त्यांचा शिक्का देतात. तुका म्हणे हा त्यांचा शिक्का आहे की बाबा याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हा तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग आहे. जसं नामा म्हणे हा नामदेव महाराजांनी लिहिलेला अभंग आहे. यावरून कोणी लिहिलेला अभंग तो कळतो म्हणून त्याला म्हणतात शिक्का. तर शेवटच्या चरणामध्ये ते म्हणतात, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख धावी देवा. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशा वेळी हे भगवंता, हे विठ्ठला, तुला माझी एक विनंती आहे, माझी नम्र प्रार्थना आहे की देवा तुझं श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे, म्हणून तू माझ्यासाठी काही करून धावून ये. असा हा अभंग तुकाराम महाराजांनी आपल्याला सर्वसामान्यांना व्यवहार करत असताना अध्यात्म त्याच्यात कसं जोडायचं आणि आपली वाट कशी चांगली करायची हे शिकवण्यासाठी हा अभंग त्यांनी त्यावेळेला लिहिला. कारण त्यावेळेला समाज सुधारण्याचं माध्यम हे एकच होतं
कीर्तन, प्रवचन, अभंग रचना याच्यातूनच सगळ्या समाजाला चांगलं काय आणि वाईट काय हे शिकवण्याचं काम संत महंतांनी केलं आहे. हे आपल्याला त्यांच्या अभंगाच्या त्या रचनेवरून, त्या अभ्यासावरून लक्षात येईल. असा अभंग आपल्याला हे शिकवून जातो की आपल्याला काही जर साधायचं असेल तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला त्या साध्याची ओढ असली पाहिजे, त्या साध्याची आस लागली पाहिजे, त्याची उत्कंठा आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मगच आपण ते साध्य पूर्ण करू शकू. जसं आता तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना तुम्हाला चांगला अभ्यास करणे, 10वीत चांगले गुण प्राप्त करणे, ही उत्कंठा असली पाहिजे, ही तुम्हाला ओढ असली पाहिजे. म्हणजे तुम्ही आजपासून त्याची तयारी केली, आजपासून त्या ओढीने जर तिकडे गेलात तर निश्चित यश तुमच्या पदरात पडेल. अशी कविता समजायला सोपी, भाषा सरळ, अगदी नीटनेटकी आणि वाचल्यानंतर सहज लक्षात येईल अशी आहे. म्हणून तर तुकाराम महाराजांना जगद्गुरू असं म्हणतात.